लर्निंग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला केंद्र प्रमुखांच्या किंवा बीओ लॉगिंग वरून शालेय पोषण आहार मागील दिवसांचा कशा पद्धतीने भरायचा हे आपल्याला शिकायचं आहे। प्रथमतः ब्राउझर ओपन केल्यानंतर education.maharashtra.government या साइटवर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शालेय पोषण आहार MDM ही माहिती भरायची असल्यामुळे महाराष्ट्र भोजन योजना या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे। यानंतर पुढे आपल्याला केंद्र प्रमुखांचा किंवा बीओ लॉगिंगचा यूजर आयडी आणि पासवर्ड माहित असणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपल्याला केंद्र प्रमुखांचा यूजर आयडी टाकायचा आहे आणि केंद्र प्रमुखांचाच पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार आहे। या ठिकाणी केंद्र प्रमुखांचा पासवर्ड, यूजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉगिंग करायचं आहे। या ठिकाणी लॉगिंग झालेलं आहे। आपल्याला ज्या दिनांकाची माहिती भरायची आहे तो दिनांक प्रथमतः आपण या MDM अटेंडन्स डेट या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे। यानंतर या ठिकाणी लोकल बॉडी मॅनेजमेंट टाइप हे आपलं लोकल बॉडी, त्यानंतर इकडं मॅनेजमेंट डिटेल्स मध्ये जिल्हा परिषद प्रायमरी आणि रिझल्ट वर आपण जायचं आहे। या ठिकाणाहून आपण डेट सिलेक्ट करायची आहे, दिनांक सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर लोकल बॉडी मॅनेजमेंट टाइप आणि मॅनेजमेंट डिटेल्स मध्ये जिल्हा परिषद प्रायमरी, रिझल्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी केंद्रांची संपूर्ण नावे दाखवेल। या नावावर आपण आपली शाळा शोधायची आहे आणि त्या शाळेसमोर आपल्याला ऍड करून आपली शाळा भरायची आहे। आपण याचे एक उदाहरण पाहणार आहोत। या ठिकाणी ज्या शाळा भरलेल्या नाहीत केंद्रामधील त्या शाळा रिक्त दिसत आहेत। ऍड केल्यानंतर आपला दररोजचा शालेय पोषण आहार आपण भरायचा आहे, उपस्थितीची नोंद करायची आहे आणि त्यानंतर अपडेट वर क्लिक करून या ठिकाणी हा डाटा संपूर्ण आपला सेव्ह होणार आहे। परत या ठिकाणी MDM अटेंडन्स डेट या ठिकाणी आपण पाठीमागे पण जाऊ शकत आहोत, पाठीमागची पण माहिती आपण सध्या भरू शकतो। धन्यवाद।